हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो आहे. तर मागच्या लेक्चरला आपण 23वा प्रॉब्लेम स्टार्ट केला होता. तर 23व्या प्रॉब्लेममध्ये 200 शेअर 20 रुपयाचे, त्याच्यापैकी 15 रुपये आपण ऑलरेडी बोलवलेले आहेत. तर 200 शेअर्स 20 रुपयाचे, त्याच्यापैकी 15 रुपये बोलवलेले आहेत. आणि 10 were of which ₹10 were 10 per share had been paid up. म्हणजे 15पैकी 10 रुपये आपल्याला मिळाले होते आणि 5 रुपये नव्हते मिळाले. आणि हे शेअर्स काय केले, फॉरफिट केले आणि परत बीला ते रिइश्यू केलेले आहेत 15 रुपयाला. तर 15 रुपयाला इश्यू केले आणि 10 रुपये त्याच्याकडनं घेतले. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द कंपनी फॉर फॉरफिचर अँड रिइश्यू. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये फॉरफिचर पण केलेलं आहे आणि रिइश्यू पण केलेले आहेत. दोघांच्या एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत. तर इकडे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शेअर्स फॉरफिट करताना इक्विटी शेअर्सला आपल्याला डेबिट द्यावं लागतं. तर इकडे इक्विटी शेअर्सला आपल्याला डेबिट द्यायचं आहे आणि तिकडे 200 शेअर्स आहेत 15 रुपयाचे. 200 शेअर्स आहेत 15 रुपयाचे आणि त्याच्यापैकी आपल्याला 10 रुपये मिळालेले आहेत, 5 रुपये नाही मिळाले. तर इकडे पेडमध्ये काय लिहायचं, 200 × 10. 200 × 10 इकडे लिहिलं आणि नॉट पेडमध्ये 200 × 5 लिहिलं. नॉट पेडमध्ये 200 × 5. आता हे जे पैसे आहेत हे आपण कॉल्स इन ॲरियसला ट्रान्सफर करणार. जे पैसे मिळाले नाहीत ते आपण ट्रान्सफर करणार कॉल्स इन ॲरियसला, ठीक आहे. आणि जे पैसे मिळाले ते ट्रान्सफर करणार शेअर्स फॉरफिटेडला. तर इकडे आपण काय केलं, इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट दिलं 200 × 15चं. इक्विटी शेअर कॅपिटलला 200 × 15चं डेबिट दिलं. नंतर जे पेड आहेत ते आपण टाकले शेअर्स फॉरफिटेडला. तिकडे आपण घेतले 200 × 10 2000 घेतले आणि जे नाही मिळाले ते ट्रान्सफर केले कॉल्स इन ॲरियसला 200 × 5 1000. त्याच्यानंतर नरेशन बिंग फॉरफिटेड 200 इक्विटी शेअर्स फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल, ठीक आहे. तर आता हे शेअर्स आपण या एंट्रीमध्ये फॉरफिट केले. आता पुढच्या एंट्रीमध्ये हे शेअर्स आपल्याला रिइश्यू करायचे. तर रिइश्यू कसे करतो आपण, आता बरोबर उलटं करायचं. इथे फॉरफिट करताना इक्विटी शेअर्सला आपण डेबिट दिलेलं आहे. आता आपण रिइश्यू करताना इक्विटी शेअर्सला क्रेडिट द्यायचं. म्हणजे इकडे 200 शेअर्स त्यांनी पेडअप व्हॅल्यू 15 रुपये ठेवलेली आहे. तर इथे इक्विटी शेअर कॅपिटलला आपण क्रेडिट द्यायचं, कारण आता शेअर्सचे पैसे मिळालेत त्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल आपण क्रेडिट द्यायचं आणि क्रेडिट द्यायचं पेडअप व्हॅल्यूचं 15 रुपयाचं क्रेडिट द्यायचं. आता नीट लक्ष द्या. आता याचे 2 पार्ट काय येणार, रिसिव्ड आणि ॲडजस्टेड. जसे वरती पेड आणि नॉट पेड आले किंवा अनपेड आले तसे इकडे 2 पार्ट येतात, रिसिव्ड आणि ॲडजस्टेड. तर आता इथे काय करायचं, इथे परत 2 पार्ट करायचे, रिसिव्ड आणि ॲडजस्टेड. आता नीट लक्ष द्या. नवीन माणसाकडनं आपल्याला 10 रुपये मिळाले. नवीन माणसाकडनं किती मिळाले, 10 रुपये. त्याला आपण म्हणायचं बँक अकाउंट डेबिट, कारण पैसे बँकेत आले. पैसे बँकेत आले मग काय म्हणायचं, बँक अकाउंट डेबिट. आणि जे ॲडजस्ट केले ते आपण कुठून ॲडजस्ट करतो, जे वरचे पेड आहेत, जे फॉरफिटेडला टाकलेले आहेत तिकडनं आपण ॲडजस्ट करतो. म्हणून इथे काय म्हणायचं, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट. इकडे म्हणायचं शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट, कारण शेअर फॉरफिट हे अकाउंट आहे जिकडनं आपण ते ॲडजस्ट करतो पैसे. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट असं म्हणायचं. वरती आपण क्रेडिट दिलं, आता इथे आपण डेबिट देतो. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट, ओके. आता नीट लक्ष द्या. इकडे 10 रुपये आहेत आणि त्याच्यापैकी ॲडजस्ट म्हणजे वापरले 5 रुपये. 10पैकी 5 रुपये आपण वापरले म्हणजे उरलेला 5 रुपयाचा आपला फायदा झाला. उरलेला 5 रुपयाचा आपला फायदा आहे.
तो ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिझर्वला. उरलेला 5 रुपयाचा फायदा ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिझर्व. 10 पैकी 5 वापरले, बाकीचे आपला फायदा ट्रान्सफर करायला कॅपिटल रिझर्वला. प्रॉफिट झाला 5 रुपयाचा. प्रॉफिट 5 रुपयाचा झाला. 200 × 5 तो ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिझर्वला. ओके, आता आपण एंट्री करूया. आता नीट लक्ष द्या. इकडे दुसऱ्या एंट्रीमध्ये आपल्याला पैसे मिळाले, म्हणजे पहिलं म्हणायचं बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट किती मिळाले? 200 × 5 10. 200 × 10 मिळाले 2000. आणि आपल्याला 15 पूर्ण करण्यासाठी 5 रुपये आपण शेअर फॉरफिटेडमधनं ॲडजस्ट केले. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट आपण 5 रुपये ॲडजस्ट केले. आणि इक्विटी शेअर कॅपिटलला 15 दाखवणार. तर इकडे आपण टोटल 200 × 15 त्याला क्रेडिट दिलं 3000ला. नरेशन being reissued (200 equity shares) being reissued 200 equity shares at ₹10 per share. त्याच्यानंतर आता आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट झालेला आहे 5 रुपयाचा. तर इकडे शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 200 × 5 प्रॉफिट झाला आहे. ट्रान्सफर करायचं कॅपिटल रिझर्व. तर इकडे 200 × 5 1000 रुपयाचा आपला प्रॉफिट झाला. तो ट्रान्सफर केला कॅपिटल रिझर्वला. नरेशन बिंग ट्रान्सफर प्रॉफिट ऑन reissue of equity shares to capital reserve. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो.
ओके, पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला आहे. आता आपण सॉल्व करूया. आता हा जो प्रॉब्लेम आहे, द डायरेक्टर्स ऑफ अ कंपनी फॉरफिटेड 200 शेअर्स ऑफ ₹10 इच ॲट अ प्रीमियम ऑफ ₹3 पर शेअर. म्हणजे 10 रुपयाचा शेअर आहे, त्याच्यावरती ₹3 प्रीमियमचे बोलवलेले आहेत आणि त्यांनी ₹3 फर्स्ट कॉलचे नाही भरले. आता याच्यात अलॉटमेंटचे पैसे भरलेले आहेत. आता इथे प्रीमियम पण आहे आणि अलॉटमेंटचे पैसे भरलेले आहेत. म्हणजे प्रीमियम डेबिटला घ्यायची गरज नाही आपल्याला फक्त शेअर कॅपिटल इथे घ्यायचं आहे. आलं लक्षात? तर इथे 10 रुपयाचा शेअर आहे आणि त्याच्यापैकी आपण पुढे असं म्हटलं आहे, द फायनल कॉल ऑफ ₹2 हॅज नॉट बीन मेड. म्हणजे 10पैकी ₹2 कॉल केला नाही. म्हणजे ₹8 आत्तापर्यंत बोलवले आणि 8पैकी 3 नाही मिळाले. 8पैकी आपल्याला 3 नाही मिळाले. आणि हे किती शेअर्स आहेत? 200 शेअर्स आहेत आणि त्याच्यातले अर्धे 100 शेअर्स होतात. अर्धे 100 शेअर्स होतात, तर ते रिइश्यू केले 1000ला. म्हणजे 100 शेअर्स 1000ला म्हणजे ₹10 मिळाले. आता नीट लक्ष द्या, इथे ₹10 मिळाले आणि ₹10 व्हॅल्यू आहे, त्यामुळे ॲडजस्ट काहीच करायला लागले नाही. मी तुम्हाला करून दाखवतो. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. तर कसं करायचं, पहिलं आपण जर्नल ड्रॉ करतो. कधी पण पहिलं जर्नल ड्रॉ करायचं. हा मननचा 19वा प्रॉब्लेम आहे आणि जर्नल एंट्री नंतर करायची. याला 1 पेज द्या, जर्नलला 1 पेज द्या आणि त्याच्यानंतर आपण वर्किंग नोट करतो. ओके, तर आता ते 1 पेज झाल्यानंतर हा जर्नलचा फॉर्मॅट इन द बुक्स ऑफ अ कंपनी जर्नल एंट्रीज. तर हा जर्नलचा फॉर्मॅट आहे आणि आता आपण जर्नल एंट्रीज करूया. ओके, तर इकडे आपल्याकडे 200 शेअर्स आहेत, त्याच्यावरती आपण ₹8 आत्तापर्यंत बोलवले आहेत. ₹8 पण ₹2 बोलायचे बाकी आहेत. ₹8पैकी 3 नाही मिळाले, म्हणजे 5 मिळाले. आता इकडे आपल्याला त्या कॉलचं नाव माहिती आहे, तर ते आहे इक्विटी शेअर फर्स्ट कॉल.
तर इकडे इक्विटी शेअर फर्स्ट फॉरफिट करण्याची पहिली एंट्री येणार. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटलला आपण डेबिट देणार 200 × 8. आणि 8 पैकी आपल्याला 5 मिळाले, 3 नाही मिळाले. 5 मिळाले, 3 नाही मिळाले. ते इक्विटी शेअर फर्स्ट कॉलला ट्रान्सफर करणार. तर इकडे 200 × 8 1600, नंतर 200 × 5 1000 आणि 200 × 3 600. ठीक आहे. तर इकडे शेअर्स आपण फॉरफिट केले. त्याच्यानंतर आता हे शेअर्स परत रिइश्यू करायचे आहेत आपल्याला. त्याच्यापैकी 1000 शेअर रिइश्यू करायचे आणि त्याची पेडअप व्हॅल्यू 10 ठेवायची. 100 शेअर्स रिइश्यू केले 10ला आणि 10 पैकी 10 सगळे मिळाले, कारण 1000 मिळाले. 100 शेअर्सच्या मागे 1000 रुपये मिळाले, म्हणजे प्रत्येक शेअरच्या मागे आपल्याला 10 रुपये मिळाले. तर 100 मिळाले आणि ॲडजस्ट काहीच केले नाही, म्हणजे सगळ्याच्या सगळा 5 रुपयाचा, म्हणजे 100 × 5चा प्रॉफिट. ॲडजस्ट काहीच नाही केलं, सगळ्याच्या सगळा 5 रुपयाचा आपला प्रॉफिट 100 × 5चा. आता आपण एंट्री करायची. तर इकडे बँक अकाउंट डेबिट 100 × 100. शेअर सर्टिफिकेटमध्ये काही देणार नाही. इक्विटी शेअर कॅपिटल 100 × 10. पैसे पण 100 × 10 मिळाले, इथे पण 100 × 10 मिळाले. आणि प्रॉफिट 100 × 5चा झाला. तर हा प्रॉब्लेम झाला. तर पुढचा प्रॉब्लेम ओके. मी तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम पाठवतो.
ओके, मी तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम पाठवला आहे. तर आता मी तो प्रॉब्लेम वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा 20वा प्रॉब्लेम. तर पहिलं आपण प्रॉब्लेम वाचूया. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात त्यांनी म्हटलं आहे वाय लिमिटेड फॉरफिटेड 1500 शेअर्स ऑफ ₹10 each, ₹7 कॉल्ड अप फॉर नॉन पेमेंट ऑफ द अलॉटमेंट मनी ऑफ ₹4 पर शेअर इन्क्लुडिंग ₹1 ॲज प्रीमियम. म्हणजे त्यांनी काय केलं, अलॉटमेंटचे ₹4 भरले नव्हते आणि त्याच्यात ₹1 प्रीमियमचा होता. आता याच्यात प्रीमियमचे बोलवले आणि ते मिळाले नाही, त्यामुळे प्रीमियम इकडे तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. आणि त्याच्यापैकी 1000 शेअर आपण रिइश्यू केलेत ₹5, पण त्याची पेडअप व्हॅल्यू ₹7 ठेवली आहे. ठीक आहे, तर आपल्याला जर्नल एंट्रीज सांगितल्यात करायला. तर आपण आता स्टार्ट करूया. हा जो आहे मनन पब्लिकेशनचा 20वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड जर्नल एंट्रीज. तर आता इथे पहिल्यांदा आता आपण काय करूया, एक पेज सोडूया आणि एक पेज सोडून वर्किंग नोट करू आपण. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटल बरोबर आपल्याला सिक्युरिटीज प्रीमियमला पण डेबिट द्यावं लागणार. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटल जे आहेत त्याचे ₹7 बोलवले आणि ₹1 सिक्युरिटीज प्रीमियमचा. तर इकडे 1,500 × 7 हे इक्विटी शेअर कॅपिटलचे डेबिट दिले आपण आणि सिक्युरिटीज प्रीमियमला 1,500 × 1चं पण डेबिट देणार. ₹7 आणि ₹8 झाले. आता या ₹8 आपल्याला आत्तापर्यंत ₹4 नाही मिळाले, म्हणजे ₹4 मिळाले. तर इकडे ₹4 नाही मिळाले अलॉटमेंटचे, ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे इकडे 1,500 × 4 आपण करणार. 1,500 × 4 कॉल्स इन ॲरियर्स आहेत. तर हे इक्विटी शेअर अलॉटमेंट आहे, अलॉटमेंटचे आपल्याला मिळाले नाही. आणि 1,500 × 4 हे मिळाले ॲप्लिकेशनचे, ते आपण फॉरफिचरला ट्रान्सफर करणार. आता इथे नवीन माणसाकडनं आपल्याला किती मिळालेले आहेत, आपल्याला ठेवायचे 7 आणि ₹6 मिळाले. आता 1,500 पैकी मागच्या प्रॉब्लेमसारखे 1,000 केले. मागच्या प्रॉब्लेममध्ये 200 पैकी 100 केले होते, इथे 1,500 पैकी 1000 केलेले आहेत. 1000 पेडअप व्हॅल्यू ठेवली आहे 7, मिळाले 6. तर 1,500 × 7 ठेवायची आहे आणि मिळाली आहे 6. 1,500 × 6 आपण ठेवली, ॲडजस्ट केला ₹1. तर हे शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट मिळणार. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट. आता इकडे 1,000 × 6 आहे. 1,000 × 6, 1,000 × 1 ॲडजस्ट केला. आणि 1,000 × 3चा फायदा.
4पैकी एक ॲडजस्ट केला, 3चा फायदा झाला. ठीक आहे. तर आता इथे आपण पहिली एंट्री जी करतो त्याच्यात सिक्युरिटीज प्रीमियम पण आपण कन्सिडर करणार. म्हणजे इथे आपण एंट्री करताना इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट इथे पहिलं घेणार 1,500 इंटू 7. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट इथे घेणार 1,500 इंटू 7. आणि सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट 1,500 इंटू 1. आणि इकडे शेअर फॉरफिटेड 1,500 इंटू 4 आणि इक्विटी शेअर अलॉटमेंट 1,500 इंटू 4. $1,500 आपण फॉरफिट केले कारण अलॉटमेंटचे पैसे मिळाले नव्हते. बिंग फॉरफिटेड 1,500 इक्विटी शेअर्स फॉर नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट मनी. आता याच्यापैकी 1,000 शेअर्स आपण रिइश्यू केलेले. आता इकडे 1,000 शेअर 6च्या रेटने इश्यू केलेत. पेडअप व्हॅल्यू 7 ठेवली म्हणजे ₹1 ॲडजस्ट केला. बँक अकाउंट डेबिट 1,000 इंटू 6. शेअर फॉरफिटेड 1,000 इंटू 1 आणि इक्विटी शेअर कॅपिटल 1,000 इंटू 7. एक 1,000 इंटू 6 6,000 होणार. नंतर 1,000 इंटू 1 1,000 आणि ते 7,000 मिळाले. प्रॉफिट आपल्याला झाला 4पैकी 1 वापरला म्हणजे ₹3चा प्रॉफिट. बिंग रिइश्यूड 1,000 शेअर्स ॲट ₹6 पर शेअर. आणि मागच्या ह्याच्यात 100 शेअर 10 रुपये. आता पुढची प्रॉफिटची एंट्री. प्रॉफिट झाला 1,000 इंटू 3 3,000. ₹1,000 इंटू 3चा प्रॉफिट झाला ₹3,000. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो.
ओके, पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवला आहे, आता आपण डिस्कस करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा 22वा प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेममध्ये एल लिमिटेड फॉरफिटेड 470 इक्विटी शेअर्स ऑफ ₹20 इच ॲट अ प्रीमियम ऑफ 3 पर शेअर. म्हणजे 20 रुपयाचा शेअर आहे, त्याच्यावरती 3 रुपये प्रीमियम आहे. द फॉर नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट मनी ₹8 इन्क्लुडिंग प्रीमियम ऑफ ₹3. म्हणजे 8 रुपये अलॉटमेंटचे नाही मिळाले, त्याच्यात 3 रुपये प्रीमियमचे आहेत. अँड फर्स्ट कॉल ऑफ ₹2. आता नीट लक्ष द्या, फायनल कॉल ऑफ ₹5 पर शेअर वॉज नॉट मेड. आता नीट लक्ष द्या, आता 20 रुपयाचा शेअर आहे, त्याच्यापैकी 5 रुपयाचा फायनल कॉल नाही केला. म्हणजे आत्तापर्यंत 15 रुपये फेस व्हॅल्यू बोलवली आणि 3 रुपये प्रीमियमचे बोलवले, म्हणजे टोटल 18 रुपये बोलवले मागच्या प्रॉब्लेमसारखे. आणि 18पैकी आपल्याला 8 रुपये अलॉटमेंटचे आणि 2 रुपये फर्स्ट कॉलचे असे 10 रुपये नाही मिळाले. 10 रुपये नाही मिळाले आणि 8 रुपये ॲप्लिकेशनचे मिळाले. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदी जर्नलचा फॉर्मॅट ड्रॉ करूया. हा मनन पब्लिकेशनचा 22वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे इन द बुक्स ऑफ जे आहे एल लिमिटेडच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज करायचे आहेत आपल्याला. आता पहिली जी जर्नल एंट्री येणार ती शेअर्स फॉरफिटेडची येणार आणि त्याच्यात प्रीमियम पण आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता इक्विटी शेअर्सचे 470चे 15 रुपये. आत्तापर्यंत आपण 15 रुपये बोलवले आणि 3 रुपये ॲप्लिकेशनचे बोलवले. 470 × 15 आणि सिक्युरिटीज प्रीमियमचे 470 × 3 असे आपण आत्तापर्यंत बोलवले आहेत. आता याच्यापैकी नीट लक्ष द्या, 15 आणि 3 18 रुपये बोलवले आणि आपण 8 आणि 2 10 रुपये आपल्याला नाही मिळाले. नॉट पेड 470 × 10 आणि 470 × 8 मिळाले. 15 आणि 3 18 होतात, त्याच्यापैकी 8 आणि 2 नाही मिळाले. 8 आणि 2 10 नाही मिळाले, म्हणजे उरलेले 8 रुपये आपल्याला मिळाले. आता नीट लक्ष द्या, 470 × जे 10 आहेत त्याचे आपल्याला 2 भाग करायला लागणार. काही अमाऊंट आपल्याला अलॉटमेंटला टाकायला लागेल आणि काही अमाऊंट आपल्याला याला फर्स्ट कॉलला टाकायला लागेल. तर शेअर अलॉटमेंटला जाणार आपले जाणार 8 रुपये. 470 × 8 जाणार आणि इक्विटी शेअर फर्स्ट कॉलला 470 × 2 जाणार.
ओके, म्हणजे 15 आणि 3 18, त्याच्यापैकी 10 रुपये नाही मिळाले, म्हणजे 8 रुपये मिळाले, ते ट्रान्सफर केले फॉरफिटेडला. आणि हे जे आहेत 10 रुपये ते कॉल्स इन ॲरियसला ट्रान्सफर केले. पण आपल्याला त्यांची नावं माहिती आहेत. त्यांची नावं काय, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल. तर ते आपण अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलला ट्रान्सफर केले. आता इथे आपल्याला काय करायचे, 470 रुपये रिइश्यू करायचे तिकडे. 470 रिइश्यू केले. 470 पैकी 235 रिइश्यू केलेत 19 रुपयाला फुल्ली पेड. म्हणजे पेडअप व्हॅल्यू आपण पूर्ण 20 रुपये ठेवायची आहे. 235 रिइश्यू केले. 235 रिइश्यू केले फुल्ली पेडअपला, म्हणजे इथे व्हॅल्यू ठेवली 20 रुपये. आणि त्याच्यापैकी मिळाले आपल्याला 19. 235 पैकी 19 मिळाले आणि 1 रुपया आपण वापरायचा. $19 मिळाले आणि 1 रुपया वापरला. म्हणजे आता इथे 8 पैकी 1 रुपया वापरला, म्हणजे 7 रुपयाचा प्रॉफिट. ओके, तर आता आपण एंट्री करूया. पहिल्यांदी 470 शेअर्स फॉरफिट करण्याची एंट्री. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटलला आपण डेबिट दिलं. आत्तापर्यंत 470 इंटू 15 आपण बोलवले. 470 इंटू 15 आणि 3 रुपये सेक्युरिटीज प्रीमियमचे. 470 इंटू 3 आणि आपल्याला त्याच्यापैकी किती मिळाले, 8 रुपये मिळाले, 10 रुपये नाही मिळाले. 8 रुपये शेअर फॉरफिटेडला ट्रान्सफर करायचे आणि जे 10 रुपये आहेत 10 पैकी 8 रुपये अलॉटमेंटला, 2 रुपये इक्विटी शेअर फर्स्ट कॉलला. इक्विटी शेअर अलॉटमेंटला 8 रुपये आणि इक्विटी शेअर फर्स्ट कॉलला 2 रुपये. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटलचे येणार 470 इंटू 15. नंतर सिक्युरिटीज प्रीमियम 470 इंटू 3. सिक्युरिटीज फॉरफिटेडचे येणार 470 इंटू 8. इथे येणार 470 इंटू, दोन्हीकडे 8 जाईल आणि इकडे 470 इंटू 2.
अलॉटमेंट मनी अँड फर्स्ट कॉल मनी दोन्ही भरायला विसरला ना. त्याच्यानंतर रिइश्यूची एंट्री. आता इकडे बँक अकाउंट डेबिट 235 × 19. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 235 × 1 आणि इक्विटी शेअर कॅपिटलला 235 × 20. आता 235 × 19 235 × 1 आणि 235 × 20. आता शेवटची इथं नरेशन being reissued 235 equity shares at ₹19 per share. शेवटची एंट्री कॅपिटल रिझर्वची आपल्याला प्रॉफिट झाला आहे 235 × 7. $235 × 7 प्रॉफिट. ओके, तर हा आपला प्रॉब्लेम झाला. आता आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.